हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे जीडीसी अकॅडमीमध्ये. आणि हो, तुमचं जे रिव्हिजन असेल कंबाईन पूर्व परीक्षेचं जे 11 एप्रिलला होणार आहे त्याचं रिव्हिजन खूप चांगलं आणि जोरात चाललं असेल. यापूर्वी मी 2-3 दिवसापूर्वी सायन्सचे काही महत्त्वाचे घटक टाकले होते जे की तुम्हाला अभ्यासायचे आणि काय अभ्यासायचे आणि काय टाळायचे हेही मी त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये टाकलेलं आहे. तर तुम्ही ऐकून घ्या आणि शेवटचे जे 2-3 दिवस आपले शिल्लक राहिलेले आहे त्याच्यामध्ये 1-2-4 तास जरी तुम्ही सायन्सला चांगल्या पद्धतीने दिले आणि जीडीसीवरचे लेक्चर्स तसंच पूर्व परीक्षांना आलेले प्रश्न जरी तुम्ही बघून गेलात तरी आपल्याला हमखास यश मिळणार आहे. जो काही कट ऑफ पूर्व परीक्षेसाठी आवश्यक आहे तो आपल्या बेसिक सब्जेक्ट मधूनच होऊ शकतो. तसाच एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे इतिहास. इतिहासमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात हे आज मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. यापूर्वी सुद्धा आपण वेळोवेळी परीक्षेला जाता जाता या सदराअंतर्गत मी तुम्हाला जे जे महत्त्वाचे घटक असतात ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपण इतिहासचे प्रश्न बघूया. एका दिवसामध्ये तुम्हाला कोणकोणते पॉइंट्स रिवाइज करायचे ज्याच्यावरती हमखास प्रश्न आयोग आपल्याला विचारत असतोच तो म्हणजे इकडे बघा, महाराष्ट्रातील समाज सुधारक असतील ज्यामध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज आहेत, गोपाळ गणेश आगरकर आहेत, त्यानंतर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे असू देत किंवा मग महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे यामध्ये आपल्याला वेळोवेळी प्रश्न आलेले आहेत. जसं की महर्षी धोंडो केशव कर्वे यांना कोणकोणते सन्मान मिळालेले आहेत, तसंच त्यांनी जो पुनर्विवाह केला होता ते कोणत्या संस्थेमधल्या किंवा शारदा सदनच्या विद्यार्थिनी होत्या का. शारदा सदन हे पंडिता रमाबाई यांचं आहे. तर मग पंडिता रमाबाई, त्यानंतर गोपाळकृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, तसंच पहा जे इतर समाज सुधारक असतील ज्यामध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवर्जून इथं उल्लेख करावा लागेल. त्यांचे जे वेगवेगळे ग्रंथसंपदा आहे त्यांच्यावरती सुद्धा प्रश्न येतात. किंवा मग महाड, चौदार तळे, तसंच नाशिकचे जे काही त्यांनी चळवळ वगैरे केलेली आहे यावरती आपल्याला हमखास प्रश्न आहेत आणि येत असतात. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तीनही गोलमेज परिषदांना उपस्थित होते असे सुद्धा प्रश्न आलेले आहेत. तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, राजश्री छत्रपती शाहू महाराज, त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील, तसंच पंजाबराव देशमुख हे वेगवेगळे जे समाज सुधारक असतील आपल्यासाठी महत्वाचे ठरतात. तसंच स्त्री समाज सुधारकांमध्ये तुम्हाला हमखास अभ्यासायच्या त्या म्हणजे पंडिता रमाबाई, त्यानंतर सावित्रीबाई फुले असतील, तसंच रमाबाई रानडे आहेत. या तुम्हाला अभ्यासून जायच्यात कारण पहा यांच्यावरती वेळोवेळी प्रश्न आलेले आहेत आणि यांचा जो अभ्यास असेल किंवा आता शेवटच्या दिवसांमध्ये कसा करायचा असेल तर पहा असे प्रश्न काही पूर्व परीक्षांना येऊन गेलेले आहेत. जसं मी तुम्हाला गोपाळ गणेश आगरकरांवरचे इथं प्रश्न दाखवू इच्छिते जे जीडीसीच्या लेक्चर्समध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. आणि समाज सुधारक जर तुम्हाला पाहायचे असतील जे इयत्ता 11वीच्या स्टेट बोर्डमध्ये ओल्ड स्टेट बोर्ड जे आहे तिथेही उपलब्ध आहेत आणि जीडीसी अकॅडमीवरती समाज सुधारक नावाचे लेक्चर्स आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता आणि त्यांचे प्रश्नसहित डिस्कशन केलेले आहेत. जाता जाता तुम्ही ऐकून जरी घेतलं तरी मोर दॅन सफिशियंट होईल. पहा इथं प्रश्न आहेत, गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या प्रकारचे विचारवंत होते तर ते बुद्धिप्रामाण्यवादी होते. न्यू इंग्लिशच्या स्थापनेमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता. न्यू इंग्लिशचं वर्णन हंटर कमिशननं केलं होतं. आता हंटर कमिशन कशासाठी आलं होतं, हे शिक्षणासाठी आलेलं हंटर कमिशन आहे. तसे हंटर कमिशन 2 आलेले आहेत. तर शिक्षणासाठी आलेल्या हंटर कमिशन समोर महात्मा ज्योतिबा फुले आणि पंडिता रमाबाई यांनी साक्ष दिली होती 1882ला. तर हेही आपल्याला जाणून घ्यायचंय कारण महात्मा ज्योतिबा फुले, पंडिता रमाबाई, गोपाळ गणेश आगरकर यांच्यावरती आपल्याला प्रश्न रिपीट होत असतात हे लक्षात ठेवा. मागच्या 2017, 2018 आणि 2019च्या कंबाईन पूर्व परीक्षांचे तुम्ही क्वेश्चन पेपर चांगल्या पद्धतीने अभ्यासलेले असतील तर नक्कीच तुम्हाला हे सगळं समजून येईल आणि जाता जाता जे रिव्हिजन आवश्यक आहे ते रिव्हिजन एका फेरफटक्यामध्ये तुम्ही सहज करू शकता. त्यानंतर यांचा जन्मदिनांक, तसंच सुधारक हे वृत्तपत्र त्यांनी कधी सुरू केलं होतं, सुधारकच्या अगोदर ते कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते हेही माहित असलं पाहिजे आपल्याला. हे तुम्ही सगळं केलेलंच असेल तरी त्यांच्या संबंधित जे जे काही एक उदाहरण म्हणून मी एक समाज सुधारकांचं सांगत आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही इतर समाज सुधारक सुद्धा अभ्यासणार आहात. ओके, मग त्यामध्ये लोकमान्य टिळक असू देत, तसंच न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये कोण कोण होतं, काय काय नाही. ओके, चला तर व्यक्ती स्वातंत्र्यवाद, बुद्धिवाद याच्यावरती तर बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत. तसंच त्यांच्यावरती कोणत्या लेखकाचा प्रभाव होता, त्यांचा जन्म कुठं झालेला आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. ओके, तर सुधारक हे साप्ताहिक प्रकाशित करण्यास कोणी सुरुवात केली होती तर गोपाळ गणेश आगरकर. त्यानंतर पहा पुढचा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे
ब्रिटिश भारतातील गव्हर्नर जनरल, समाज सुधारकांबद्दल तुम्ही अशा प्रकारे अभ्यास करणार आहात. त्यांचा जन्म कुठं झाला, डेट लक्षात ठेवायची गरज नाहीये. त्यांच्या जन्माच्या दिवशी काही असं स्पेशल झालं होतं का? उदाहरणार्थ महात्मा ज्योतिबा फुले यांचं उदाहरण घ्या. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ज्योतिबाच्या यात्रेच्या दिवशी झाला म्हणून त्यांचं नाव ज्योतिबा असं ठेवण्यात आलेलं आहे. हे आपण वाचलेलं आहे. तर जाता जाता ह्या सगळ्या बाबी आपल्याला हमखास मार्क्स देऊन जाणारे आहेत. तर हे आपल्याला जरासं रिव्हिजन करायचं. ठीक आहे. त्यानंतर पहा, ब्रिटिश भारतातील गव्हर्नर जनरल आणि व्हॉइस रॉय. बंगालचे गव्हर्नर जनरल रॉबर्ट क्लाइव्ह पासून सुरुवात होते. दुहेरी शासन व्यवस्था असू देत किंवा मग पुढे चालून जे काही ऍक्ट्स वगैरे आणलेले आहेत 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट, तर हे कशा पद्धतीने आलेत, कोणाच्या कार्यकाळामध्ये आलेत? वॉरन हेस्टिंग्स, लॉर्ड कॉर्नवॉलिस मध्ये कायमधारा पद्धती, हमखास प्रश्न आहेत जोड्या लावावरती. तसंच पहा, लॉर्ड वेलस्ली, तैनाती फौज, यांच्या स्पेशल यांच्या कार्यकाळात जे जे झालेलं आहे ते तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो अभ्यासून घ्यायचंय. आणि जाता जाता जर वाचण्यामध्ये वेळ घालवायचा नसेल तर जीडीसी वरती गव्हर्नर जनरल, ब्रिटिश भारतातील गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉय हे लेक्चर आहे, तुम्ही तेही बघू शकता. त्यामध्ये जे आपल्या परीक्षेसाठी आवश्यक पॉइंट आहे ते सांगण्यात आलेले आहे. तसंच लॉर्ड हेस्टिंग्ज असतील, तसंच विल्यम बेंटिक आहे 1828. 1829 मध्ये यांनी सतीप्रथा बंद केली होती. सतीप्रथा कोणाच्या मदतीनं बंद केली होती तर राजाराम मोहन रॉय. जाता जाता राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल सुद्धा आपण अभ्यासून जायला पाहिजे की हे आद्य समाज सुधारक आहेत. आणि महत्वाची बाब म्हणजे त्यांची जी 2 वृत्तपत्रे होती, संवाद कौमुदी, मिरातुल अखबार, ब्राह्मो समाजाचे संस्थापक आहेत. तर काय काय त्यांनी काम केलेलं आहे हे आपल्याला याच्या थोडंसं रिलेटेड अभ्यासून जायचं. तसंच लॉर्ड लिटन, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट संबंधित आहेत. हे लॉर्ड रिपन व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट रद्द केलेला आहे. तर मेओ बद्दल कंबाईनच्या पूर्व परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे की मेओचा खून केला होता अंदमान निकोबार या बेटावरती. हे आपल्याला माहित आहे आणि हे सगळं आपण जाता जाता रिवाइज करणार आहोत. कारण बेसिक विषयच तुम्हाला पास करून देतील. इतिहास, त्यामध्ये भूगोल, त्यानंतर असेल विज्ञान, त्यानंतर असेल अर्थशास्त्र, राज्यशास्त्र. हे 5 विषय जर आपले पक्के असतील आणि या 5 विषयाला धरून जर चालू घडामोडीचे प्रश्न आले तर आपण तेही सॉल्व्ह करू शकू, जेणेकरून आपला कट ऑफ क्लिअर झाला पाहिजे. माहित आहे सर्वांनाच की आता सध्याला कोविडची परिस्थिती आहे. कोविडच्या परिस्थितीमध्ये पेपर होईल की नाही, माझा अभ्यास झालेला नाही असं बऱ्याच जणांना वाटत असेल. पण विद्यार्थी मित्रांनो, कसलेही टेन्शन घेऊ नका. आपल्याला फक्त पूर्वचा कट ऑफ क्लिअर करायचा आहे. पूर्वच्या कट ऑफ क्लिअर करण्यामध्ये तुम्हाला समाज सुधारक, ब्रिटिश भारतातील गव्हर्नर जनरल, गांधी युग 1920 ते 1947 कालखंड, गांधीजी भारतात आले तेव्हापासून म्हणजे चंपारणच्या उठावापासून तुम्हाला बघून जायचंय, म्हणजे अभ्यास करून जायचंय. चंपारण असू दे, त्यानंतर खेडा सत्याग्रह आहे, त्यानंतर अहमदाबादचा गिरणी कामगार लढा असू द्यात, किंवा मग 1919चा रोलेट ऍक्टला जो विरोध होता गांधीजीचा, त्या दरम्यान झालेलंच जालियनवाला बाग हत्याकांड, त्यानंतर असहकार चळवळ, खिलाफत चळवळ, हे सगळं आपल्याला अभ्यासून जायचंय, ज्याच्यावरती हमखास प्रश्न आहे. जसं की गांधीजींवरती प्रश्न आला होता, भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्त्रियांना सहभागी करून घेणारे समाजसुधारक किंवा पहिले नेतृत्व कोणी, तर ते असतील गांधीजी. मग गांधीजीबद्दल गांधी युग आपल्याला चांगलंच अभ्यासावं लागेल, ज्यामध्ये 2 ते 3 प्रश्न आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट गांधी युगावरती असतात आणि आपले ते मार्क्स गेले नाही पाहिजे. मग गांधीजी कोणकोणत्या गोलमेज परिषदांना उपस्थित होते, गोलमेज परिषदांना जाण्यापूर्वी आणि आल्याच्या नंतर कोणते करार झालेले आहेत, तर मग जाण्यापूर्वी करार झाला होता तो गांधी आयर्विंग करार, आणि आल्याच्या नंतर जो करार झाला होता तो म्हणजे पुणे करार, जो की अस्पृश्य जे काही समाज आहे, अस्पृश्य समाजाला जे काही वेगळा मतदारसंघ देण्यावरून गांधीजी एरवाडा येथे तुरुंगात उपोषणाला बसले होते, ज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्यामध्ये करार झालेला आहे, तो म्हणजे पुणे करार, किंवा त्याला तुम्ही ऐक्य करार सुद्धा ओळखू शकता, ऐक्य करार म्हणून. ठीक आहे. तर या बाबी आपल्या जाता जाता परीक्षेला गरजेच्या आहेत. तसंच पहा, यापूर्वीच मी तुम्हाला सांगायला पाहिजे होतं की 1857च्या पूर्वीच्या उठाव आणि 1857चा उठाव यावरती सुद्धा हमखास प्रश्न आहेत. हे काही पॉइंट्स तुमच्या अतिशय महत्वाचे असतील. मग कोणी उठावाचं नेतृत्व कुठून केलंय, कशा पद्धतीने केले, कोणत्या कारणामुळे कोण सहभागी झालं होतं, हे सुद्धा अभ्यासायचंय. तसंच 1950 नंतर आपल्या देशामध्ये जे काही
पंचवार्षिक योजनांना सुरुवात झालेली आहे. तर पंचवार्षिक योजनामध्ये पहिली योजना, दुसरी योजना, पहिल्या योजनेदरम्यान कोणते प्रोजेक्ट उभारण्यात आले होते, दुसऱ्या योजनेदरम्यान कोणते प्रोजेक्ट उभारण्यात आलेले आहेत, किंवा मग गरिबी हटवचा नारा कोणत्या योजनेदरम्यान दिलेला आहे. तसंच 9वी, 10वी, 11वी, 12वी या योजना ज्या आहेत यांचं जे वाक्य काय आहे, घोषवाक्यावरती सुद्धा आपल्याला बरेचसे प्रश्न आलेले आहेत. तर हे स्वातंत्र्यानंतरच्या काही गोष्टी आहेत, हे लक्षात असू द्या. तसंच पहा, आपल्याला अजून काही महत्वाच्या बाबी अभ्यासायच्या आहेत. त्या म्हणजे 11वीच्या पुस्तकामध्ये जसं 1885 साली जे स्थापन झालं होतं काँग्रेसच्या स्थापनेवरती थोडासा जाता जाता रिव्हिजन करून जा. मुख्य म्हणजे काँग्रेसचे जे अधिवेशन झालेले आहेत, पहिलं कुठं झालं होतं, पहिल्याचं काही वैशिष्ट्य होतं का, दुसरं कुठं झालं, दुसऱ्याचं काही वैशिष्ट्य होतं का, तिसरं कुठं झालं, किंवा मग 1905 साली जेव्हा बंगालची फाळणी झाली होती तेव्हाचं काही वैशिष्ट्य होतं का, की 1906 साली पहिल्यांदा स्वराज पक्ष म्हणण्यापेक्षा स्वराज हा शब्द तिथे संबोधण्यात आला होता. मग त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. तर ह्या अशा बाबी ठळक ज्या आपल्याला मार्क्स मिळवून देतील या बाबी आपल्याला परीक्षेला जाता जाता करायच्या आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, या पॉइंटला जरा जास्तीत जास्त रिवाइज करा, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. आणि याच्यानंतर जेव्हा आपण अभ्यास करणार आहात तर त्यानंतर म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये तुम्हाला पंचवार्षिक योजना आणि काही क्रांत्या झालेल्या आहेत, ज्यामध्ये हरित क्रांती आहे, किंवा मग पीत क्रांती आहे, किंवा जी कोणत्या क्रांत्या आहेत त्या क्रांत्या बघून जा कशाशी संबंधित आहेत, कोणकोणत्या पदार्थांशी, तर ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट असेल. ओके, चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच काही महत्वाच्या अपडेट्स आहेत. तुम्हाला परीक्षेला खूप खूप शुभेच्छा, आणि जाता जाता हे सगळं रिव्हिजन करून जा, जेणेकरून आपले आलेले प्रश्न आपल्याला सरळ सोडवता येतील. ओके, थँक्यू, टेक केअर अँड बाय.